चला तर आज आपण बेसन भुर्जी बनवूया. तेच ते भाजी खाऊन कंटाळा आलाय का, किंवा भाजीपाला नसेल, संपला असेल, किंवा तोंडाला चव वाढवायची असेल, तेच ते भाजीपाला खाऊन कंटाळा असेल, तर अशा प्रकारे तुम्ही बेसन भुर्जी नक्की एक वेळेस बनवून बघा. खूप मस्त अशी लागते. कमी गॅसवरती छान आपल्याला असा रवा परतवून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे. बघू शकता असा कलर बदलोपर्यंत, गोल्डन कलर येईपर्यंत छान असा लालसर. बिलकुल आपल्याला फुल गॅस करायचा नाही. बेसन भाजताना एकदम हळू गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. गाठी होत होत्या, अशा प्रकारे आपल्याला गाठी फोडून घ्यायच्या आहे. बघू शकता असं सारखं सतत आपल्याला फिरवायचं आहे. याने खूप मस्त अशी आपल्या बेसन भुर्जीला टेस्ट येते. रवा अगोदर भाजून घेतल्यावरती खूप मस्त अशी. त्यामुळे आपल्याला कमी गॅसवरती बेसन भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं आपल्याला बेसन भाजायला वेळ लागतो, जास्त वेळही लागत नाही. 5 ते 6 मिनटामध्ये बेसन भुर्जी रेडी होते. एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. खूप मस्त अशी ही बेसन भुर्जी रेडी होते. बघू शकता तुम्ही कलर हा बेसनचा बदललेला आहे आपल्या. आता आपण गॅस बंद करून साधारण 1 मिनिट आपण परतून घेऊ असंच रव्याला. कढई आपली गरम आहे त्यामुळे गॅस बंद करून आपण बघू शकता मस्त असं आपलं बेसन भाजलं गेलेलं आहे. अशा प्रकारे बेसन आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. तर छान आपलं असं बेसन भाजलं गेलेलं आहे. आता आपण प्लेटमध्ये काढू, छान असं थंड होऊ देऊ. तोपर्यंत आपण पुढची तयारी करू. बेसन छान असं थंड होऊ देऊ. एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. बेसन भुर्जीला आपल्याला भरपूर असा कांदा कट करून घ्यायचा आहे. मी तर मोठ्या साईजचे 2 कांदे कट करून घेत आहे. चला तर बेसन आपण साईडला ठेवू. थंड असं झालेलं आहे मस्त बेसन आपलं. एका गंजामध्ये स्टीलच्या बेसन हे घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये मी थोडंसं 1 चम्मच ओवा घालणार आहे हाताने चोळून. अशा प्रकारे ओवा घालायचा आहे. थोडंसं लसूण घातलेलं आहे मी, 2 ते 3 कळ्या कुटून. थोडंसं मीठ घालायचे, लाल तिखट आणि हळद घालायचं आहे आपल्याला. छान असं एकजीव मिश्रण हे करायचं आहे आपल्याला. तर यामध्ये मी थोडंसं पाणी जिरं पावडर घातलेलं आहे 1 चम्मच. सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अगोदर. मग थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये आता पाणी घालायचं आहे. एकदाच पाणी जास्त घालायचं नाही. जर तुम्ही 1 वाटी बेसन घेतलं तर यामध्ये 1.5 वाटी एवढं पाणी लागेल, किंवा 1 वाटी एवढं पाणी लागेल. बेसनवरती असतं जास्त. जर आपलं बेसन बारीक असं जर असेल तर तुम्हाला 1 वाटीच पाणी लागेल. आणि थोडंसं जाडसर अशा प्रमाणात जर असेल तर थोडंसं जास्त पाणी लागेल. अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त घट्टसर आणि जास्त पातळसरही आपल्याला करायचं नाही. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्या गाठी वगैरे बिलकुल होऊ द्यायच्या नाही. सारखं असं सतत फिरवून घ्यायचं आहे. मस्त असं एक घोळ करून घ्यायचं आहे. छान असं बॅटर आपलं रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवते सुद्धा मी चम्मचच्या सहाय्याने. बघू शकता तुम्ही असं छान आपलं बॅटर हे रेडी झालेलं आहे. असंच ठेवायचं आहे आपल्याला. तर आता कढईमध्ये मी तेल घालून घेतलं आहे. तेल असं छान गरम झालेलं आहे. यामध्ये आता कांदा सोडू आपण. भरपूर असा कांदा घालायचा आहे आपल्याला. कांदा असा लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे छान. 1 ते 1.5 मिनिटं मी कांदा इथं परतून घेत आहे, कारण की कांदा भरपूर असा आहे. थोडा वेळ लागेल कांद्याला. छान असं परतून घ्यायचं आहे. छान आपल्या कांद्याचा रंग असा बदललेला आहे, बघू शकता तुम्ही. मस्त असा कांद्याचा रंग बदललेला आहे आपला. अशा प्रकारे आपल्याला कांदा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता यामध्ये जिरे मोहरी घालायचे 1 चम्मच आपल्याला. थोडंसं जिरं आणि थोडंसं मोहरी घातलेलं आहे मी. छान असं तडतडू द्यायचे आहे तेलामध्ये. आता यामध्ये मी लसूण घालणार आहे 1 चम्मच. लसणाला पण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. नक्की तुम्ही एक वेळेस बेसन भुर्जी बनवून बघा. जेव्हा कधी तुमची भाजी खाण्याची इच्छा होत नसेल, नक्की तुम्ही ही बेसन भुर्जी बनवाल. जर तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस बनवली तर. आता यामध्ये मी थोडंसं आलं आणि 2 मिरच्या कुटून टाकलेल्या आहेत. थोडंसं अर्धा इंच एवढं अद्रक आणि 2 मिरच्या कुटून टाकायच्या आहेत आपल्याला. यामध्ये खूप मस्त अशी टेस्ट येते आपल्या बेसन भुर्जीला. ते पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. कमी गॅसवरतीच आपल्याला हे प्रोसेस करायची आहे. छान असं परतून घ्यायचं.
आता यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे. मी एक टोमॅटो टाकत आहे मिडियम साईजचं. ते पण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे टोमॅटो. थोडंसं मीठ घालायचं, टोमॅटो लवकर एकदम असं सॉफ्ट होतं मीठ घातल्यावरती. त्याला प्लेट पण झाकून ठेवू शकता तुम्ही टोमॅटो लवकर शिजण्यासाठी, किंवा असं देखील तुम्ही ठेवू शकता. तर यामध्ये मी हळद घालणार आहे 1 चम्मच आणि लाल तिखट घालायचं आहे आपल्याला चवीनुसार. मी इथे 2 चम्मच लाल तिखट घातलेलं आहे. ते छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे. जिरे पावडर घातलेलं आहे 1 चम्मच, ते पण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं एकदम आपलं टोमॅटो असं बारीक होतं. तुम्ही यामध्ये पाणी देखील घालू शकता उगं थोडंसं 2 ते 3 चम्मच, जर टोमॅटो जास्त जर कच्चं वाटत असेल तुम्हाला तर. मी इथे पाणी वगैरे बिलकुल काही घातलेलं नाही, टोमॅटोचंच पाणी सुटलं गेलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे हे सर्व साईडला. जेवढं होईल तेवढं आपल्याला हे सर्व मिश्रण असं साईडला पसरवून घ्यायचं आहे. बघू शकता मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे असं पसरवून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये जे बॅटर आपण बेसनचं केलं होतं ते आपल्याला पसरवून असं घालायचं आहे. पसरवून गोल असं कडेने सोडायचं आहे आपल्याला. बघू शकता असं घट्ट एवढं आपल्याला ठेवायचं आहे. आता हे सर्व मिश्रण आपण असं कडेने टाकून देऊ. खूप मस्त अशी बेसन भुर्जी होते. नक्की तुम्ही एक वेळेस बनवून बघा. तुम्ही चम्मचच्या सहाय्याने साईडला बेसन असं पसरून घेते साईडला. जास्त वेळ लागणार नाही. अशा प्रकारे आपण चम्मचच्या सहाय्याने साईडला पसरवू. खूप मस्त अशी बेसन भुर्जी होते. नक्की तुम्ही एक वेळेस बनवून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. बघू शकता तुम्ही मस्त असं. आता यावर आपण प्लेट झाकून ठेवू कमी गॅसवरती 1 ते 2 मिनटं. बघू शकता आता तुम्ही मस्त असं छान आहे. आता कढीपत्ता घालत आहे मी थोडंसं साईडला. असं मस्त छान आपलं बेसन भाजलं गेलेलं आहे. परत आपण 1 मिनटं ठेवू आता. तर आता ते चेक करू आपण. 1 ते 1.5 मिनटं झालेलं आहे. वाव, मस्त असं आपलं बेसन छान असं भाजलं गेलेलं आहे, सेट झालेलं आहे. आता हे आपल्याला सगळं चम्मचच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण. अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जरी आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. अशा प्रकारे आपल्याला सर्व हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आता फुल गॅस करायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे खूप मस्त ही रेसिपी होते. आपल्याला सर्व हे एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही हे बेसन भुर्जी तव्यावर सुद्धा बनवू शकता. मला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची असल्यामुळे मी कढईमध्ये बनवली. थोडंसं मीठ घालत आहे मी, मीठ कमी होतं. आता हे आपण अशा प्रकारे मिक्स करून घेऊ. खूप मस्त ही अशी बेसन भुर्जी रेडी होते. बघू शकता तुम्ही किती मस्त अशी रेडी झालेली आहे 7 ते 8 मिनिटांमध्ये. व्हिडिओ जरी आवडला असेल तर तुम्हाला एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आता हे आपल्याला सर्व असं फोडून घ्यायचं आहे एकदम बारीक बारीक चम्मचने करून. पूर्ण असं बारीक केलेलं आहे. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपल्याला एकदम अशी ही बेसन भुर्जी बारीक करून घ्यायची आहे. चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.